म्हणजे नेतृत्व. नेतृत्व गुण आणि त्या अनुषंगाने येणारे इतर कौशल्य उपजत असतात की शिकता येतात यावर मतमतांतरे होऊ शकतील. मात्र हा असा एक गुण आहे जो फक्त उद्योग जगतालाच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्राला उजळून टाकतो. हे सत्य आपण नाकारू शकणार नाही. नेमकी हीच गरज ओळखून 1997 साली मनीष गुप्ता यांनी क्रिसलिस फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली. ट्रेनिंग, टीम बिल्डिंग, बिझनेस अँड लाईफ कोचिंग आणि HR कन्सल्टिंग या क्षेत्रात सेवा देणाऱ्या कंपनीचा परीघ फक्त उद्योजकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आजवर 1,500 पेक्षा जास्त उद्योजकांना आणि मर्सिडीज बेन्झ, वोडाफोन, एअरटेल आणि TCS सारख्या दिग्गज कंपन्यांसह 2,500 पेक्षा अधिक संस्थांना मार्गदर्शन करतानाच त्यांनी हजारो प्रोफेशनल्स, विद्यार्थी, गृहिणी आणि टीनेजर्स यांच्या आयुष्यावर MG नावाची अमिट अशी मोहर उमटवली आहे. टेडेक्स सारख्या प्रतिष्ठित मंचावर ज्यांना ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात त्या गुप्ता सरांना आज आपण इथे प्रत्यक्ष बघणार आहोत. मी राजेश सरांना विनंती करते त्यांनी मनीष गुप्ता सरांचं स्वागत करावं. अनुवादक सदानंद बेंद्रे यांचाही परिचय मी आपल्याला करून देते. जाहिरात क्षेत्रासाठी लेखन, अनुवाद आणि भाषा भांड यांचं स्वागत करण्याची मी विनंती वैभवीताईंना करते. प्रकाशनाची डिव्हिजन इंग्रजी आणि हिंदी पुस्तकांचं प्रकाशन करते. ज्यांनी केलेलं डिजिटल पोर्ट्रेट आम्ही वापरलंय त्या प्रणव सातभाई यांनी कृपया मंचावर यावं. प्रणव सातभाई आलेत का? याला उत्तम प्रतिसाद मिळाला. याचा इंग्लिश अनुवाद प्रकाशित केल्यास हे पुस्तक मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचू शकेल या दृष्टीने साकेत प्रकाशनाने अॅन इंजिनियर्स जर्नी टू एंटरप्रेन्युअरशिप हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला. याबद्दल आपली प्रकाशकीय भूमिका मांडतील प्रतिमा भांडवल. नमस्कार. कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्योग विश्वातील एक आदर्श नाव म्हणजे आनंद देशपांडे सर. प्रमुख अतिथी, सुप्रसिद्ध मेंटर आणि उद्योजक मनीष गुप्ता सर. आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती माननीय राजेश मंडलिक सर. आणि ट्रेनरचं महत्त्व आपण सर्व जाणतोच. मनीष गुप्ता सर उद्योजक घडविणारे, कारण आपल्याला कंटिन्युअस लाईफमध्ये पुढे जायला, काळाशी मॅच करायला ट्रेनिंग्सची गरज असतेच. आणि मी सरांकडनं खूप त्यांच्याविषयी ऐकलंय, म्हणून प्रमुख अतिथी लाभलेत मनीष गुप्ता सर. अँड इंजिनियर्स जर्नी टू एंटरप्रेन्युअरशिप हे मंडलिक सरांचे आत्मचरित्रपर पुस्तक आज प्रकाशित होतंय. आजवर साकेत प्रकाशनाकडनं मॅनेजमेंट आणि उद्योग जगताला लागणारी बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि ती मराठीत प्रकाशित झाली आहेत. आपल्या मनपूर्वक अभिनंदन करेन सर. देशपांडे सर, मनीष सर, राजेश सर आणि इथे जमलेले सर्व मित्रगण. ॲक्च्युली मला काम करता येतो, बोलता येत नाही. लिहू शकतो पण बोलायला आधीच दडदड होते. माझा अल्पसा परिचय तुम्हाला करून दिलेलाच आहे. गेली 40 वर्ष म्हणजे मी 19व्या वर्षी पहिला जॉब सुरू केला होता आफ्टर डिप्लोमा. आणि खेड्यातनं येऊन मुंबईत त्या काळी अननोन सगळ्या जगाला तोंड देत आज इथपर्यंत आलेलो आहे.
माझ्या स्वतःच्या व्यवसायाला आता 25 वर्ष झालेली आहे आणि काम इतकं जिकरीचं आहे. आता इथे येताना सुद्धा एक फॅक्टरी बंद पडली कोल्हापुरात, 5 दिवस झाले. जीव खातोय कस्टमर, कारण कॉम्प्रेसर हा असा प्लांटचा आत्मा असल्यासारखा. आणि कसं आहे की काही कॉम्प्रेसर तर इतके इम्पॉर्टंट, जसा एअर सेपरेशन प्लांट आहे जिथं ऑक्सिजन बनतात, तर तो कोल्हापूरचा प्लांट ऑक्सिजन बनवणाराच आहे. आणि खूप मेगावॅटचे कॉम्प्रेसर्स आपल्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये छोटे 10 HP, 20 HP, 50 HP, 100 HP, आपण 1000 HPच्या वर कामे करतो सगळे. तर ते क्रिटिकॅलिटी तुम्हाला कळू शकते की कॉम्प्रेसर तो जर बंद पडला तर प्लांट बंद. तर आता इतकं म्हणजे धावत राहायला लागतं मला. त्याच्यामुळं आज इथपर्यंत पोचू शकलो देवानी, तब्येतीनी आणि आशीर्वाद आहेत सगळ्यांचे. एवढं बोलून 2 मिनिट. आपल्या लक्षात आलं असेल की मी कदम सरांना कॉम्प्रेसरचा मिडास चांगल्या अर्थाने का म्हटलंय ते. मशीन ऑपरेटर असणाऱ्या सीताराम बोराडे यांनी नोकरीनंतर मिळणारा फावला वेळ सत्कारणी लावायला आणि 2 पैसे गाठीला असू द्यावेत म्हणून एका लेथ मशीनवर स्वतंत्र जॉब घ्यायला सुरुवात केली. 12वीत असलेल्या त्यांच्या मुलाला एकदा तिथला ऑपरेटर झोपलेला आढळला. त्याला जाब विचारल्यावर तो चिडून निघून गेला. पुढचे 3 महिने त्या मुलाने ऑपरेटरच्या जागी स्वतः काम केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपण ऑपरेटरपेक्षा जास्त चांगलं आणि जास्त कार्यक्षमतेने काम करू शकतोय. आजचे दुसरे सत्कारार्थी नितीन बोराडे यांच्या उद्योजकीय जीवनाची सुरुवात झाली ती अशी 17व्या वर्षी. काम करत शिक्षण पूर्ण करताना कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेणं आणि कौशल्य आत्मसात करण्यासाठी झोकून देणं, यातून व्यवसाय वाढीस लागला. गौरी मॅडम, थँक्यू सो मच फॉर उत्स्फूर्त तुम्ही मला इंट्रोडक्शन दिलं याबद्दल. अँड दिस इज ऑलवेज कीप लिंगरिंग इन माय माइंड. देशपांडे साहेबांचं नाव मी आज ऐकलं होतं आणि आज त्यांच्याबरोबर सहवास मिळाला, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज मंडलिक साहेबांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांच्या प्रवासाबद्दल, त्याचा मी एक साक्षीदार आहे. मंडलिक साहेबांचं जेवढं कौतुक करेल मंडलिक साहेब, वाघेला साहेब, थोडं कमीच आहे. कारण काही उपलब्ध नसताना त्यांनी स्पिंडल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांचा प्रवास चालू केला. एक छोटंसं असेंब्ली युनिट त्यांनी केलेलं होतं, परंतु कुठलेही मॅन्युफॅक्चरिंग बॅकअप नसताना आमच्यासारख्या उद्योजकांकडनं त्यांनी सर्व्हिस पुरवठा घेऊन आज सिडकोसारख्या इंटरनॅशनल कंपनीच्या ब्रँडबरोबर त्यांनी स्वतःचं कोलॅबोरेशन केलं आहे. याच्यासारखं मोठं प्रेरणा आमच्यासाठी कुठलीच नसेल. मंडलिक साहेबांबरोबर बोलायचं झालं तर नक्कीच एक उद्योजक म्हणून ते काम करताच, पण स्वतःची हॉबी हे सुद्धा ते मेंटेन करतात. पुस्तक लिहिण्यापासून फार असे थोडे उद्योजक असतात की ते व्यवसाय करता करता स्वतःची हॉबी पण मेंटेन करतात. त्यातलेच मंडलिक साहेब एक आहेत. म्हणून ते आम्हाला कायम प्रेरणा देत असतात म्हणजे अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत. बापू सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मलाही फारसं बोलता येत नाही, पण प्रयत्न करते. 2019 साली मी राजेश मंडलिक सरांना फोन केला, सर मला भेटायचे. अतिशय साधं व्यक्तिमत्व, डायरेक्ट भेटायला परमिशन दिली. सरांच्या ऑफिसमध्ये गेले, सरांचं पहिलं पुस्तक वाचलं, अभियंत्याचा. वाटलं चला आपण आलोय, ज्या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलंय काहीतरी करू. करायला सुरुवात केली. SKF ते सिडकोचा प्रवास, त्यात एका शब्दात सांगते मी, यत्नाचा लोक भाग्याचा, यत्ने विना दरिद्रता, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्ने तो देव जाणावा अंतरी धरिता भरे. म्हणजेच जो प्रयत्न करतो ना त्याला फळ मिळत असतं, हे मला पक्क कळालेलं होतं.
आज जेव्हा सरांचा मला फोन आला की मनीषा तुझा सत्कार करायचा, म्हटलं सर मी खूप लहान आहे हो, तुम्ही काय माझा सत्कार करायसाठी म्हणतायत. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की आनंद देशपांडे सर किंवा मनीष सर, म्हटलं सर सगळे हे कोटींमध्ये खेळणारी, मी अगदी साध्याशा कोटीमध्ये हो. म्हटलं हे 1000 कोटींचे सगळेजण. म्हणाले अगं ये ये कळेल तरी तुला पण. आणि सरांनी मला हा खूप चांगला चान्स दिला. यत्न प्रयत्न, माझ्या प्रयत्नांना कोणीतरी जाणतंय हे बघून मला खूप छान वाटलं. आणि सुरुवातीला जेव्हा मॅडमनी सांगितलं की मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये मी पण बघितलं की खरोखर पुरुषांची मक्तेदारी आहे, पण खरंच मला काम करताना असं कधीही कुठेही जाणवलं नाही की स्त्री किंवा पुरुष असं काही असतं. काम काम असतं, तिथे कुठलाही जेंडर असं काही नसतं. घरचा सपोर्ट असल्याशिवाय माणूस काहीही करू शकत नाही, भले तो पुरुष असो किंवा स्त्री असो. जसं राजेश सरांनी स्वतःचा प्रवास सुरू करताना स्वतःच्या बेडरूममध्येच पहिलं स्पिंडल तयार केलं होतं, हे त्यांनी अगदी आवर्जूनपणे सांगितलंय. तसं मी जेव्हा बिझनेस सुरू करायचं ठरवलं त्यावेळेला मलाहीच घरचा सपोर्ट होताच, त्याशिवाय मी इथपर्यंत येऊ शकले नाही. करोनाच्या काळात सगळे छोटे शॉपवाले जे होते किंवा धंदेवाले जे होते ते लिटरली उठूच शकले नाहीत, पण तिथेही न घाबरता आम्ही पुढे येत गेलो. आज आम्ही सगळ्या OEMचे कामं करतो. मला फक्त ह्यात एकच कळाले, कस्टमरला एकच पाहिजे असतं, टाईम अँड क्वालिटी. तुम्ही ती मेंटेन करा, मग तो कुठलाही बिझनेस असू दे, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. एक अनुवादक म्हणून सहप्रवासी व्हायची संधी मला मिळाली. अभियंत्याचं आहे त्याचं पुस्तक येऊन काही वर्ष झाली होती आणि त्याच्या आधी म्हणजे हे मी बघत आलो की फेसबुकवर जो रिस्पॉन्स येत होता किंवा त्याच्या पोस्टना जो रिस्पॉन्स येत होता त्याच्यावरनं काहीतरी कळत होतं की हे फक्त लिहिण्यासाठी लिहिणं होत नाही आहे, त्याच्या मागे काहीतरी एक थॉट प्रोसेस आहे, काहीतरी सांगणं आहे काहीतरी. आणि हे नंतर मला प्रत्यय असाही येत गेला की तो काही स्वतःला कधी मॅनेजमेंट गुरु वगैरे त्याने कधी म्हणून घेतलेलं नाही आहे, म्हणजे स्वतः कधी अशी बिरुदं लावून घेतलेली नाही आहेत. पण अनेक तरुण उद्योजकांच्या दृष्टीने त्यांच्याही नकळत त्यांनी त्याचं शिष्यत्व पत्करलेलं मी बघितलेलं आहे. आणि मग असं झालं की ते एक आठवतो किस्सा म्हणून सांगतो की हे कसं घडून आलं की त्याने जर्मनीची ट्रिप केली होती आणि तिथे त्याने एक बिअर फेस्टिवल अटेंड केला होता. आणि असं आहे की माझं बिअरवर अतोनात प्रेम आहे, हो आहे आता काय. तर त्याच्यामुळे झालं काय, आणि त्याने ती एक रसभरीत अशी एक पिक्चरभर पोस्ट त्याने फेसबुकवर टाकली आणि त्याचा न राहून मी इंग्लिशमध्ये अनुवाद केला. आणि त्याच्या डोक्यात घोळत असलेला विचार माझ्या त्या अनुवादामुळे कदाचित त्याची खात्री पटली असावी की हां की हे होऊ शकेल. आणि तर आणि माझं म्हणाल तर एक रसिक अभ्यासकाची वृत्ती नाही राहिलेली, पण एक रसिकाची वृत्ती राहिलेली आहे. आणि एखादी आवडणारी गोष्ट जर आपली असेल तर तिचा आस्वाद एकापेक्षा अधिक पद्धतीने कसा घेता येईल याच्याकडे माझा एक आपोआपच कल असतो. म्हणजे एखादी जीन्स आपली आवडती जीन्स आहे तर त्याच्यावर एक प्रकारचा एक वेगळ्या रंगाचा टी शर्ट घालायचा किंवा एक वेगळ्या स्टाईलचा शर्ट घालायचा असं करून बघणं, किंवा एखादं गाणं खूप आवडतं गाणं असेल तर ते आणखीन 2-3 आवडत्या गायकांच्या आवाजात ते कसं वाटेल याची कल्पना करत बसणं. तर अशा प्रकारचा माझा कल राहिलेला आहे. आणि त्याचं पुस्तक वाचताना मला हे जाणवलं की हे इंग्लिशमध्ये आपण केलं तर हे कसं राहील आणि त्याचा आनंद मला आणखीन जास्त कसा घेता येईल. तर हे तिथून झालं. त्याच्यामुळे आणि जाता जाता हा एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख करतो की हे पुस्तक ChatGPT यायच्या आधी पूर्ण झालेले आहे बरं का.
म्हणजे हे पुस्तक पूर्ण होऊन मला वाटतं 2-3 वर्ष झाली असतील राजेश, नाही तर दोन्ही बाजूंनी काही काही अडचणी आल्या आणि त्याच्यामुळे त्याचं प्रकाशन लांबलं. पण ChatGPTचा याच्याशी काही संबंध नाही. तर इंग्लिशशी माझं म्हणाल तर प्रेम प्रकरण राहिलेलं आहे पहिल्यापासून आणि तिच्यावर प्रभुत्व मिळवावं अशी इच्छा मला कधीही झालेली नाही आणि होणारही नाही. कारण प्रेम प्रकरण म्हटल्यावर प्रभुत्व गाजवणं वगैरे या 2 गोष्टी एका वाक्यात उच्चारणही मला ते काहीतरी विचित्र वाटतं. त्याच्यामुळे माझं हे प्रेम प्रकरण असंच फुलत राहो असा मला आशीर्वाद द्या. त्याला नवीन नवीन यशाच्या वाटा सापडोत असा त्याला सगळ्यांनी आयुष्यात त्याला आशीर्वाद द्या सगळ्यांनी. आणि त्या नव्या वाटांचा अनुवाद करायला मी आहेच. तर अशाच कुठल्या तरी सुंदरशा वळणावर पुन्हा भेटू. माझंही नाव योगायोगाने मुसाफिर आहे, त्या टोपण नावाने मी लिहितो. त्याच्यामुळे अशाच एखाद्या सुंदर वळणावर आपण पुन्हा भेटू. राजेशला खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद. मला दिग्गजांबरोबर शेअर करायला मिळाले आणि त्याच्या खाली माझं नाव बघितल्यावर मलाही खूप आनंद झाला होता. त्याच्यामुळे गौरीचाही खूप आभार. साकेत प्रकाशनला खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. आनंद देशपांडे सर, माझे बिझनेस कोच, बिझनेस मेंटर, लाईफ कोच, मित्र मनीष गुप्ता सर, पुस्तकाचा अनुवादक आणि माझा जवळचा मित्र सदानंद बेंद्रे, प्रकाशिका प्रतिमा भांड, माझे प्रेरणास्थान डॉक्टर वैभवी मंडलिक, आणि उपस्थित सगळे मित्रगण, मैत्रिणी, सिनियर लोक. खर तर हा जो सोहळा आहे याची थीम ॲक्च्युली उद्योजकता आहे. पण मी स्वतः काही उद्योजकतेवरती बोलणार नाही, कारण उद्योजकतेच्या विद्यापीठाचे कुलगुरू रथी महारथी स्टेजवरती बसलेत आणि माझं भाषण झाल्यानंतर आपल्याला त्यांना ऐकायचं आहे. त्याच्यामुळे मी आपला ह्या पुस्तकाचा जो थोडासा प्रवास आहे आणि हा प्रसंग आहे याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगतो मनोगताच्या थ्रू. तसंही आणि बरेच मित्र मला आहे ना डेली वेजेसचा मॅनेजिंग डायरेक्टर पण म्हणतात. त्याच्यामुळे उद्योजकतेवरती मी आता लिहून शांत बसतो, जास्त काही बोलत नाही त्याच्यावरती. ते काम मनीष गुप्ता सर आहेत आणि आनंद देशपांडे सर आहेत, त्यांच्याकडनं आपण जास्त योग्य पद्धतीने ऐकूयात. 2017 साली जेव्हा अभियंताचं प्रकाशन झालं तेव्हा बऱ्याच जणांनी मला त्याचा इंग्लिश अनुवाद कर असं सुचवलेलं होतं. आता सोशल मीडियाचे बरेच माझे मित्रमैत्रिणी इथे आले, त्यांना माहिती की एकदा पोस्ट लिहिल्या बिझनेसच्या रिलेटेड की खाली कॉमेंटमध्ये याचं पुस्तक लिहा अशी एक कॉमेंट येते आणि मग पोस्ट करत्याला पण आभास होतो की आपण लेखक बिखक झालोय की काय. आणि तसाच मलाही झाला. आणि मंगेश आणि सानिका आलेले होते इथे, त्यांनी त्या आभासाला खतपाणी टाकलं ऍक्च्युली आणि अभियंताचं प्रकाशन झालं. त्यानंतर मी ऍक्च्युली शांत बसलो होतो, मला काही इंग्लिश अनुवाद वगैरे काही करायचं नव्हतं. पण 2-3 वर्षांनी म्हणजे जवळपास 2020च्या सुमारास कुठल्या तरी एका तरुणाचा मला मेसेज आला की सर तुमचं पुस्तक वाचलं आणि त्याचा इंग्लिश अनुवाद करा, बराच त्याचा रीच वाढेल. तो मेसेज आल्यानंतर मी पुन्हा पागळलो. आणि तुम्हाला मी सांगायचं हे आहे की तरुणाचा मेसेज आल्यानंतर पण मी पागळतो. पण मग तो अनुवाद कोणी करावा हा एक मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. कारण जसं नंदू म्हटला की त्यावेळेला ChatGPT किंवा AI नव्हतं आणि माझं स्पोकन इंग्लिश जरी बरी असलं तरी साहित्य इंग्लिशमध्ये थोडासा आनंदच आहे. कोणीतरी कुजबुजल्याचं ऐकू आलं की साहित्यिक मराठीमध्ये पण आनंद आहे बाबा. पण मग मी नंदूला कॉन्टॅक्ट केलं आणि त्याला सांगितलं की कारण नंदूला आम्ही सगळेजण ना फेसबुकचा शशी थरूर म्हणतो. म्हणजे ललनांचा गराडा सोडला हे एवढंच एक साम्य नाहीये, बाकी त्याची वोकॅब्युलरी आणि शशी थरूर यांची वोकॅब्युलरी आमच्यासाठी सेमच आहे. त्याला मी विनंती केली बाबा आम्हाला समजेल असाच एवढाच अनुवाद या याच्यात कर. त्यांनी बिचाऱ्यांनी ते मान्य केलं आणि जसं त्यांनी सांगितलं की थोडंसं त्याचा बहुतेक तब्येतीचा इश्यू झाला, त्याच्यामुळे ते थोडंसं मला हातात उशिरा आलं. एव्हाना माझाही ऍक्च्युली
तो अनुवाद परत प्रकाशित करण्याचा उत्साह थोडासा मावळला होता. पण नंदू म्हणजे मला बऱ्याचदा नंदूचे लेख वाचताना, म्हणजे त्यांनी ट्रान्सलेट केल्याचं नंतर सुद्धा माझे बरेच फेसबुकचे लेख मी त्याला लिंक्डइनवरती पब्लिश करण्यासाठी पाठवायचो आणि त्याचं तो प्रकाशित केला. बऱ्याचदा मला असं वाटायचं ना की त्यांनी जे लिहिलेलं आहे तेच ओरिजिनल आहे आणि मी मराठीत त्याचा अनुवाद केलाय की काय. आणि ह्या पुस्तकामध्ये सुद्धा ज्यांनी अभियंत्याचं वाचलंय आणि ते जेव्हा तुम्ही हे इंग्रजी पुस्तक वाचाल तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. दुसरी म्हणजे प्रकाशन न करण्याची म्हणजे उशिरा करण्याची गंमत अशी झाली होती की ह्याच्यातले बरेचसे लेख आहेत ना मी वयाच्या 43, 44, 45 ह्या ह्याच्यामध्ये लिहिलेले होते. माझं वय तेव्हा होतं. आणि जसं कॉलेजमध्ये ते 16वं वर्ष धोक्याचं असतं ना, तसं सोशल मीडियावरती पुरुषासाठी 44-45 वय फार धोक्याचं असतं. त्यामुळे मला स्वतःला ते नंतर जेव्हा मी वाचत होतो 50 क्रॉस केल्यानंतर, तेव्हा ते मला जरा बालिश लेख वाटत होते. आणि मग गौरीशी आणि प्रतिमाशी त्या ज्या नवीन प्रोजेक्टसाठी जेव्हा बोलताना मी हे सांगितलं तेव्हा त्यांनी आणि नंदूनी सुद्धा तो आरोप पूर्ण खारीज करून टाकला आणि मी मग तयार झालो किंवा चला या पुस्तकाचं आता आपण प्रकाशन करावं. पण ते काय हर्डल संपत नाहीत अशा या प्रवासामधले. मी काही दिवसांपूर्वी माझे कस्टमर आहेत छत्रपती संभाजीनगरचे ग्राइंड मास्टर म्हणून, तर त्यांचा CEO आहे समीर केळकर. त्यांनी एक गराज टू ग्लोबल नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं औरंगाबादमध्ये लॉन्चिंग होताना मला त्यांनी समीरची मुलाखत घेण्यासाठी बोलवलेलं होतं. तर मी तिथे गेलो होतो. तर त्या इव्हेंटमध्ये सिनियर केळकर म्हणजे समीरचे वडील मिलिंद केळकर सर ते भाषण करताना म्हणाले की समीर त्यांच्याकडे आला की मी आपल्या ग्राइंड मास्टरवरती पुस्तक लिहितोय म्हणून. तर मिलिंद सर त्याला म्हणाले, समीरला म्हणाले की अरे आपण असा काय तीर मारलायस की तू पुस्तक लिहितोयस. आता 200 कोटी टर्नओव्हर असणारी कंपनी आणि ज्यांचं प्रिसिजन मशीन टूल हे 27 देशांमध्ये एक्सपोर्ट होतं, अशा कंपनीचे फाउंडर म्हणतायत की आपण असा काय तीर मारलाय की तू पुस्तक लिहितोय. मी तर धनुष्याकडे पण बघितलेलं नव्हतं जेव्हा हे पुस्तक लिहिलं तेव्हा. आणि मी जेव्हा वैभवीला हे सांगितलं तेव्हा वैभवी म्हणली की तू अशा आहे ना भरपूर चुका केलेल्या आहेत, आता ही पण चूक पूर्ण करून टाक आणि हे पुस्तक प्रकाशन होऊन जाऊ दे. तर हे पुस्तक प्रकाशन होण्याच्या मागे या 3 स्त्रिया आहेत, गौरी, प्रतिमा आणि वैभवी आणि नंदू आहे. यांच्यामुळे हे प्रकाशन. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. मी फक्त माझ्या मतलबापुरतं जे उचललं ते असं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे करते असं ज्यांच्या शब्दांनी अनेक लोकांचे आयुष्य बदलून गेली आहेत, अशा उत्कृष्ट मेंटर, उद्योजक आणि वक्ता मनीष गुप्ता सरांना मी इथे बोलण्यासाठी इथे येण्याची विनंती करते. It's a pleasure, it's an honor to be here this evening and more so because it's very rare. बहुत कम ऐसा होता है कि आपके बगल में जो बैठे हुए हैं वो 1 लाख करोड़ मार्केट कैप लेके बैठे हुए हैं, तो उनके बगल में बैठ के रखता है कुछ करोड़ तो इधर आ जावे. But I've been sitting with him for the last 1 hour, 1 घंटा बैठा हूँ. बातचीत हो नहीं पाई लेकिन vibes, vibrations मैंने महसूस किए and I think that comes from the kind of work you have done for the last so many years. So he's not a jewel from Maharashtra, I think he's a jewel from India, shining all over the world. That's what he is. It's equally rare that आपको दोबारा बुलाया गया है for the book launch. मैं पहले book launch में आया था, तो शायद कुछ बातें रह गई होंगी. राजेश ने दोबारा आइए सर, आप पहली बात समझ नहीं आई हमें क्या आपने बोला. So he has called me again. It's equally rare and it's a privilege, Rajesh, that I'm here again for your another book launch. And this I added a chapter. बिंद्री जी, आपने जो चैप्टर लिखा मेरे बारे में इंग्लिश में, वो मेरे पास आया एंड मैंने वही चैप्टर पढ़ा था बिकॉज वही मेरे पास आया था बिफोर द बुक वाज पब्लिश्ड. एंड रीडिंग दैट चैप्टर आई फेल्ट दिस बुक इज गोइंग टू बी अमेजिंग बिकॉज दैट चैप्टर, द वे यू रोट द चैप्टर अबाउट मी, मैंने मराठी में पढ़ा था, बहुत जान लगा के पढ़ा था, लेकिन समझ अभी आया जब आपने भेजा इंग्लिश में, तो मुझे अच्छा ही उन्होंने लिखा मेरे बारे में. एंड वेरी टचिंग. एंड मुझे लगता है कि जो भाव राजेश के पास से आप उससे अच्छी तरह से उसको पेश कर पाए भाव को. That goes to it. Pratima ji, congratulations on the 50th year and 2,000 plus books. That's commendable. That's amazing. And it goes to the great. आपने इतने सालों से, this is your second generation as an entrepreneur. Wish you all the very best. And all the awardees here, कदम साहब वो बोलते नहीं यहाँ आके धक 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 होता है. आप काम करते रहिए, आपका काम बोलेगा, that's for sure. So don't worry about कि आप क्या बोलेंगे, आपका काम बोल रहा है. Nitin, we have been together for last 25 years and
मेरा अभी खत्म नहीं हुआ जर्नी, आई गेट टू स्टार्ट. ऐसा मुझे लगता है मेरा अभी शुरू ही हुआ है. देयर सो मच मोर वर्क टू डू एंड सो मच वर्क वी कैन डू टुगेदर. बट लव यू फॉर बीइंग देयर द लास्ट 25 years वी हैव बीन टुगेदर. एंड मनीषा जी, आपका एक स्टेटमेंट मैंने पकड़ा कि आप काम करते रहिए, फिर हो जाएगा. आप एफर्ट्स कम मत करिए. And I think your efforts brought you to this place. That's what we have to take back home from them. एक होता है ना कि आपने पहचान है आपकी. थैंक यू सो मच. एक आपकी पहचान है और इस पहचान से आपको काम मिल गया. और एक है कि आपने काम ऐसा किया कि आपकी पहचान हो गई. तो मुझे लगता है जितने भी आज अवार्डीज आए यहाँ पर, कैन वी हैव अ राउंड ऑफ अप्लॉज फॉर ऑल द अवार्डीज हियर. क्योंकि पहचान से काम मिलना वो एक बात है, लेकिन काम से पहचान मिलना उसका आनंद ही कुछ और है. आई थिंक वंस इन लाइफ ऑल ऑफ अस, आई एम श्योर ऑल ऑफ अस बीन रिकॉग्नाइज्ड. हमने कहीं ना कहीं किसी ने हमें रिकॉग्नाइज किया. बट एक अगर जिसका रिकॉग्निशन नहीं हुआ है या जिसका हुआ है, तो आपकी चाहत और होनी चाहिए कि मेरे काम की वजह से मेरी रिकॉग्निशन हो जाए. एंड द मोमेंट यू आर रिकॉग्नाइज्ड ऑफ द एफर्ट ऑफ द वर्क व्हिच यू हैव डन, दिस मींस समवेयर दैट डे ऑल योर एफर्ट्स वर वर्थ इट. बात पैसे की नहीं है, बात टर्नओवर्स की भी नहीं है. आपने बोला बहुत करोड़ों के लोग हैं. मेरे बगल में जो बैठे थे उनको मुझे देख के लगा कि एंड राजेश ने बोला कि सब दिग्गज लोग बैठे हुए हैं और आई डोंट वांट टू स्पीक ऑन एंटरप्रेन्योरशिप. वो लोग आके बात करेंगे. मुझे लगा मैं ये बैटन पास कर दूं, आनंद जी बात करेंगे, मैं क्या बात करूं. वो भी दिग्गज लोग, मेरे से बड़े दिग्गज बैठे हुए हैं. सो इट्स नॉट अबाउट मनी, इट्स नॉट अबाउट टर्नओवर्स, इट्स ऑल अबाउट द काइंड ऑफ वर्क वी आर डूइंग एंड द काइंड ऑफ डिफरेंस वी आर मेकिंग इन द वर्ल्ड. कीप ऑन मेकिंग अ डिफरेंस थ्रू योर वर्क, व्हाटएवर लेवल ऑफ एंटरप्रेन्योरशिप यू आर इन. आप स्टार्टर हो, आप मिडिल में हो, आप पहुंच गए हो, बहुत सालों से कर रहे हो, इट डजंट मैटर. सम ऑफ यू नो मी, I've known you for years. वहाँ बैठे बैठे मैं सोच रहा था कि बहुत से लोग ऐसे हैं जो शायद मुझे जानते नहीं हैं, शायद राजेश के थ्रू जानते हैं. तो मैं सिर्फ कहना चाह रहा था, राजेश ने बोल दिया वैसे, कि मैं वही हूँ जिनके बारे में राजेश लिखते थे. और आप सोच रहे हो कि क्यों लिखते हैं इनके बारे में यार. तो मैं आपको I'll tell you a secret. हमारा एक एनुअल कॉन्ट्रैक्ट होता है. आप इतनी बार मेरे बारे में बात करोगे. But the secret is we both share a bond. There's a connect. और हमारा जो कनेक्ट है वो एक धागे से, एक डोर से बंधा हुआ है, जो दिखती नहीं है, जो आम जनता को दिखती नहीं है, आसपास के लोगों को दिखती नहीं है. सिर्फ उनको समझता है और मुझे समझता है. जो मुझे दिखती है और उनको दिखती है, जो उनको महसूस होती है और मुझे महसूस होती है. एंड दैट थ्रेड, जो डोर है ना, उसका फैब्रिक अलग है, उसका जो यान है वो अलग है. वो यान इनफैचुएशन का नहीं है, लाइकेबिलिटी का नहीं है कि किसी स्पीकर को सुना, किसी इंसान से मिले और आपने उनको लाइक किया एंड देन यू गॉट इनफैचुएटेड एंड यू सेड आई वुड लव टू स्टे विद हिम, आई वुड लव टू कनेक्ट विद हिम. वो डोर उसका नहीं है. वो डोर मोटिवेशन का भी नहीं है. क्योंकि मोटिवेशन जो है उसकी भी लाइफ जैसे इन्फैचुएशन होता है, उसकी लाइफ बहुत कम होती है. मोटिवेशन भी अप एंड डाउन होता रहता है. कभी मोटिवेट हो गए तो लाइक कर लिया, डिमोटिवेट हो गए डिसलाइक कर दिया, कभी विसर्जन कर दिया किसी का, डिमोटिवेट हो गए तो आपने रिश्ता टूट जाता है. ये हमारा डोर जो है ये ट्रांजैक्शन का भी नहीं है. बिकॉज ट्रांजैक्शन में जब तक प्रॉफिट्स होता है रिश्ता होता है, जब प्रॉफिट नहीं होते तो रिश्ता नहीं होता. बिकॉज ट्रांजैक्शन बेस्ड रिश्ता था. फॉर मी, फॉर हिम, हम दोनों के लिए ना ये ट्रांजैक्शन का था, ना मोटिवेशन का था, ना इन्फैचुएशन का था. और तभी 10 सालों से ये रिश्ता जो है टिका हुआ है और मजबूत होते जा रहा है. एंड आई थिंक इसका क्रेडिट जो है इट गोज टू राजेश मोर देन टू मी. ये धागा का यान हम दोनों ने दिया, बट आई फील, आई बिलीव वो यान उनके यहाँ से ज्यादा आया. एंड दैट्स व्हाई दिस रिलेशनशिप कुड कंटिन्यू, कुड सस्टेन. एंड ही इज मिस्टर सस्टेनेबल. Whatever he has started, 23-24 years of work without even once in a year. कभी ऐसा 23 साल में ऐसा नहीं हुआ कि उनका टर्नओवर पिछले साल से कम हुआ. I think that's what sustainability is all about. 23 साल लगातार निरंतर. So हमारा जो डोर है, हमारा धागा है, it's based on this. और इस धागे की जो बुनियाद है, आप बोलोगे यहाँ का फिर कंटेंट क्या है? अगर ये मोटिवेशन नहीं है, इन्फैचुएशन नहीं है, अगर ये जो है ट्रांजैक्शन नहीं है, because I'm not buying any spindles for him, तो ये फिर क्या है? This is all about understanding. This is all about love. समझ की बात है, प्यार की बात है, रिस्पेक्ट की बात है, इज्जत की बात है, ह्यूमिलिटी की बात है, ग्रैटिट्यूड की बात है, सिंप्लिसिटी की बात है. और मैं अगर इन हर एक एस्पेक्ट को मैं अगर इलैबोरेट करूं तो सब में आपको राजेश दिखाई देगा. हर एक एस्पेक्ट में राजेश दिखाई देगा. That's what it is.
लेकिन आज शाम आपके लिए नहीं है राजेश, आज की शाम जो है आपकी बुक की है, तो आई कैन स्पीक अबाउट यू फॉर hours at a stretch because that's the way you are and that's what you are. But today's subject is entrepreneurship. And आते आते मुझे एक इंसिडेंट याद आया, and I thought let me start on entrepreneurship with that incident for all of you. जहाँ मैं पहले रहता था जिस सोसाइटी में, वहाँ पर एक एंटरप्रेन्योर जो है वो अक्सर मुझसे टकराते थे. कभी लिफ्ट में मिल गए, कभी फंक्शन में मिल गए, कभी कहीं बाहर इवेंट हुआ वहाँ मिल गए, और जहाँ पर मेरे होते थे प्रोग्राम फ्री में वहाँ जरूर मिलते थे वो. और जब भी मिलते थे तो बातचीत होती थी, उनको मालूम था मैं क्या काम करता हूँ. तो एक दिन ऐसी शाम को किसी फंक्शन में हम बैठे खाना खा रहे थे, एंड देन ही मेट मी एंड बातचीत हुई. तो बातचीत में बिजनेस निकला कि आई आस्क्ड हाउ इज बिजनेस. आई न्यू हिज फैमिली, आई न्यू हिज वर्क. ही सेज एमजी बहुत टाइट है पोजीशन. ऐसा अच्छा, मार्केट टाइट है, स्लो डाउन चल रहा है, 3 महीने से मैं सिर्फ पीएल अकाउंट को ऐसा होल्ड करके बैठा हूं, बस लॉस ना हो वो सब पकड़े बैठा हूं. गुड इनफ. आई डिडंट स्पीक एनीथिंग. आप इसने जवाब दे दिया, ठीक है. देन ही सेड आप कुछ यू वांट टू शेयर समथिंग, यू वांट टू से समथिंग. आई सेड एक काम कर, टेक अ ब्रेक. उसने मुझे ऐसे देखा जैसे किसी एलियन को देख रहा हूं कि मैंने बोला टेक अ ब्रेक. एंड खाना खा रहे थे. आई डिडंट से एनीथिंग बिकॉज you're there having food, and उस समय क्वेश्चन आंसर का एक मजा नहीं आता. So I let him go that time. But what I wanted to communicate to him was कि whenever the business which you're doing is going through a slowdown or is going through some basic challenges, it's time to strengthen yourself. It's not time to actually go on cribbing and complaining about it. The time is to strengthen yourself. So when I said take a break, जहाँ पर आप weak हो उसको कर लो ना. Go for a holiday. Maybe that time is to strengthen your time with your family. Strengthen the bond with your family. Go and take a break. Go for a holiday for a week. At least वो तो strong हो जाए. एक चीज weak चल रही है, कुछ तो strong करो. Maybe the time is to strengthen your future. Go and see if you can go to the shop floor and revamp the entire thing. ठीक है, काम नहीं चल रहा है, लेकिन शॉप फ्लोर को चेंज तो कर सकते हैं, कुछ तो उसमें चेंज ला सकते हैं. Maybe go and bring your change in your systems. Maybe go and meet customers. इतने customers जिनको आप मिल के नहीं आए हो, अगर काम हल्का चल रहा है, it's time to go and connect with them. और शायद वहां से काम चलना शुरू हो जाए. तो आप किस में कमजोर हो उसको स्ट्रेंथन कर दो ना. So slow down times are times when you can make yourself strong for the future. खैर ये बातें मैं उसको बता नहीं पाया. खाने का समय था, वो भी अपने घर, मैं भी अपने घर. It so happened a couple of years back, फिर मैं टकराया. I've shifted from that place. I've come to I stay in कल्याणी नगर now. तो ऐसे एक फंक्शन में फिर मुलाकात हो गई. अरे एमजी हाउ आर यू? I said I'm doing great. फिर बात निकली, मैंने कहा हाउस वर्क. सांस लेने की फुर्सत नहीं. अच्छा, नेक्स्ट 6 months का ऑर्डर बुक पैक है. वाह, रात को देर आता हूँ घर में, एंड यू नो हेल्थ की बैंड बची हुई है. एंड देन ही वेंट ऑन. टीम टिक नहीं रही है, 2 को हायर करता हूँ, 4 चले जाते हैं. कस्टमर अलग घूम कर रहा है, वेंडर जो है टाइम पे माल नहीं देता है. मैं कहा था नाउ आई हैड इनफ. तो मैंने कहा रुक जाओ. और मेरा मूड भी अलग था. मैंने कहा किसी को बजानी भी चाहिए ना जब मिलता है कोई ऐसे. तो मैं कहता तुमको मालूम है तेरा प्रॉब्लम क्या है? So he became a bit curious. He's going to tell me about what I got to do. I said, हाँ तेरा प्रॉब्लम देखो मालूम है क्या है? कहला नहीं बताओ ना. मैं कहता प्रॉब्लम है कि तुमको मालूम नहीं तू किसमें अच्छा है. कहला आपको क्या मालूम है किसमें अच्छा हूँ? मैं कहा एक्चुअली तू बहुत अच्छा है रोने में. तो बहुत अच्छा है क्रिप करने में. तुमको मालूम है ये बात? अब he had to listen to me because हम दोनों ही थे. अभी सुनना पड़ेगा, कैसे बीच में छोड़ के जाएगा मुझे. मैं कहा जब मैं तेरे को मिला था 5 साल पहले, तेरा काम नहीं चल रहा था, तूने ऐसे बताया, और मैंने तेरे को बोला था टेक अ ब्रेक. और तू उस समय भी रो रहा था कि काम नहीं चल रहा है. आज भगवान की कृपा से काम बढ़िया चल रहा है, तेरी मेहनत से काम बढ़िया चल रहा है. यू हैव ऑर्डर बुक फॉर द नेक्स्ट 6 months. कितने ऐसे लोग हैं जिनके पास ऑर्डर बुक ऐसा होगा, लेकिन आज भी तू रो रहा है. तो तेरा काम वो काम जो तू कर रहा है, तेरा काम रोना है. यू शुड पिक अप अ जॉब व्हिच सपोर्ट्स दिस बिहेवियर ऑफ योर्स. गो इनटू रिकवरी. जाओ रिकवरी एजेंट बन के जाओ. सर फीस देनी है बच्चों की, सर घर नहीं चल रहा है, सर पगार देनी है लोगों की, शायद वहां पैसा बना ले. और मे बी ज्वाइन एन अपोजिशन पार्टी कि वो ग्रिबी करते रहते हैं कि काम अच्छा हो बुरा हो, वो ग्रिबी करते रहते हैं. इन एवरी स्टेट ऑफ इंडिया देयर इज सम पार्टी व्हिच इज एन ऑपोजिशन. तो तेरे को काम बहुत मिलेगा, और इसका शायद इंटरनेशनल मार्केट भी है. एवरीवेयर इन द वर्ल्ड देयर इज एन अपोजिशन देयर जिनको ऐसे क्रिबर्स चाहिए. व्हाट आई वांट टू कम्युनिकेट थ्रू टू यू ऑल थ्रू दिस इज कि जो हमारा बिजनेस है ना, हम जिस ढंग से बिजनेस कर रहे हैं, कहीं जाने अनजाने में ऐसा तो नहीं हो रहा है कि हम कुछ आदतें डेवलप कर रहे हैं जो अच्छी नहीं है? कहीं जाने अनजाने हम रोने की आदत डेवलप तो नहीं कर रहे हैं?
कि अनजाने में हमारे मुंह से रोना निकलता है, ग्रिपिंग निकलता है, कंप्लेंट निकलता है, प्रॉब्लम निकलती है। एंड आई सी बिजनेस एज अ गार्डन, एक बगीचा है और आप उस बगीचे के माली हो। और एज अ माली आप जब जाते हो बगीचे में, तो हर पौधा जो है, अगर आप देखो ना, माली जब जाता है बगीचे के अंदर, तो हर पौधे को जो है ना, वो सोचता है, उसके मन में इच्छा है, उसके मन में इंटेंट बड़ा स्ट्रांग है, हर पौधे से यार फूल खिलना चाहिए। वो खाद डालता है, पानी डालता है, नर्चरिंग करता है, दिनों दिन महीने धूप गर्मी छांव में करता है, सेवा करता है, बिकॉज उसको मालूम है यहाँ से फूल निकलेगा। और शायद कुछ फूल खिलते नहीं, कुछ फूल को खिलने में टाइम लगता है, कुछ पौधे मर जाते हैं, ही नोज अबाउट इट। लेकिन वो जब घर आता है ना, तो उसमें से सुगंध आती है, खुशबू आती है उस बगीचे की। कभी उसने फूल बेचे होते तो हाथ में उसकी फूलों की सुगंध आती। अभी मैं आ रहा था तो मेरे एक स्टूडेंट है प्रदीप कुटे, प्रदीप पिछले 10-12 साल हो गए हमें साथ में। He did the batch 12 years ago। तब से लेके आज तक कोई दिन ऐसा नहीं, कोई मौका ऐसा नहीं जब प्रदीप मुझे मिला हो, चाहे इस फंक्शन में हो चाहे कहीं हो, और प्रदीप ने मुझे एक ऐसा फूल ना दिया हो जो मेरे पास मेरी पॉकेट में है। और ऐसे मेरे बहुत सारे कपड़ों में से जो है वो फूल निकलता है। और सोन चापा ये जो फूल है, और हर बार he knows कि he's going to meet me। मे बी मुझे मालूम नहीं कि जिम में कितना भर के रखते हैं, किसको देते बैठते हैं। और एक और क्रिस्टल चेतन है, वो आया कह, सर आपने मैडम के सामने लिया या अलग से लिया है फूल? ये क्योंकि उनको मालूम होना चाहिए कि यही दे रहा है आपको, कोई और नहीं दे रहा है आपको। लेकिन हमेशा उन्होंने मुझे फूल दिया, और हमेशा जब ये फूल मैं 1 मिनट हाथ में रखता हूँ, उसकी खुशबू आती है, मेरे कपड़ों से उसकी खुशबू आती है। तो जब माली जाता है बगीचे में और बगीचे से घर जाता है, अगर उसने उस दिन फूल बेचे होंगे तो फूल की खुशबू आएगी, अगर उसने खाद पानी का काम किया होगा तो खाद पानी की उसके शरीर से महक आ रही होगी, नहीं तो पसीने की महक आ रही होगी, लेकिन बदबू कभी नहीं आएगी। जब आप लोग घर जाते हो शाम को काम करके, जब आपने 8 घंटा काम किया हो, 10 घंटे काम किया हो, आपको पूछना कि आप में से महक किसकी आ रही है? आप कौन से बगीचे में जा रहे हो? या आपने जो बगीचा था, आपने कहीं उसको, वो तो कचरादान तो नहीं बना दिया? और उसके बोलते हैं डायरेक्टर हम ही है, प्रोड्यूसर हम ही है, हम ही निर्माता है उसके, हमने बनाया उसको ऐसा कि सुबह से जाते हैं शाम तक दिमाग का दही करके आते हैं, और फिर शायद वही महक लेके घर आते हैं, बदबू महक नहीं, बदबू लेके घर आते हैं, और फिर घर में जो मिलता है उसकी बजा देते हैं। तो बच्चे तभी देख के डरते, पापा आ गए, माँ तभी बोलती है पापा आएंगे पिटवाऊंगी। पापा से ऑफिस नहीं समझ रहा, कोई सुन नहीं रहा ऑफिस में उनकी, बच्चे चले, वो कहते शायद वो ऐसा परसेप्शन बन जाता है ना। सो यू कम बैक विद अ फ्लेवर व्हिच इज नॉट द राइट फ्लेवर, एंड दैट्स वेयर यू हैव टू पुट योरसेल्फ इनटू दिस क्वेश्चन मोड, दैट व्हाई एम आई गोइंग टू माय बिजनेस, व्हाट डू आई वांट फ्रॉम माय बिजनेस। अरे काम कम करेंगे यार चलेगा, कम टर्नओवर करेंगे चलेगा, मैं नहीं करूँ कम करो, लेकिन कम टर्नओवर रहा चलेगा, लेकिन घर वो महक लेके नहीं आए, वो खुशबू लेके नहीं आए, तो फिर नहीं चलेगा यार। That's what I always say. So what do we do with that? How do we handle this? एक मजेदार किस्सा हुआ आज। मैं गाड़ी लेके अंदर आ रहा था, तो जैसे ही गेट में आए तो वो उनका पार्किंग फुल है, गाड़ी अंदर नहीं जाएगी। मैं ठीक है, मैं उतरा, रचना वाज आल्सो विद मी, हमने उतरे। तो जैसे ही हम गेट को क्रॉस कर रहे थे तो वॉचमैन आया, कहने लगा सिर्फ 2 गाड़ी अलाउड है, एक आनंद सर की और एक दूसरे वाले। मैं कहा मैं हूँ दूसरा। कहना आपका नाम क्या है? मैंने कहा मनीष गुप्ता। नहीं आपका नहीं है गाड़ी। अच्छा दूसरा तीसरा, मैं तीसरा हूँ क्या? तो मैं कहा ठीक है कोई बात नहीं, वो बाहर ड्राइवर वो कर देगा। फिर कहा नहीं वो दूसरा एमजी सर की लिए है गाड़ी, आपके लिए नहीं है। मैं कहा एमजी सर मैं ही हूँ। तो कभी कभी जो होता है कि so what I liked about it कि वो जो गेट में जो वॉचमैन है, जो वो इंसान है, the way he was doing his job, he was doing it to the best of his ability। और क्या चाहिए? अगर हम अपना काम को the best of our ability करेंगे, the best of our efforts करेंगे, साफ करेंगे, हाइजीनिक करेंगे, तो हमारा ऑफिस क्यों नहीं बगीचा बनेगा? क्यों नहीं बनेगा? I came across a story of an entrepreneur, अभी मेरी बात चल रही थी मेरी टीम से, और एक I just want to share this with you कि कहाँ पर हम अपने महक छोड़ के बदबू चालू कर देते।
आपने टर्नओवर का टारगेट सेट किया इस क्वार्टर का, गुड, चेज द टारगेट्स, टीम को टारगेट्स दिए, टीम चेज कर रही है। नहीं होता ना कभी कभी, शायद टीम फेल हो गई, शायद मार्केट में दम नहीं था, या शायद प्रपोजल कुछ प्रॉब्लम हो गया, ठीक है नहीं कर पाया, बट जस्ट बिकॉज योर टीम कुड नॉट अचीव द टारगेट्स आप सैलरी रोक दो, इसको बोलते हैं बदबू क्रिएट करना। और फिर आप कहते हो अच्छे लोग मिलते नहीं, अरे बाबा जो टिके हैं वही बहुत बड़ी बात है। तो भाई यू ट्रीटिंग देम, अरे उसका सैलरी अगर पसंद नहीं है, लड़का काम अच्छा नहीं कर रहा है, प्लीज उसको छोड़ दो। आप उसको रखते भी हो और उसका अगर ऐसे अप्रोच रहेगा, अरे उसका भी घर है, उसके भी बच्चे हैं, उसके भी फीस देनी है, उसका भी EMI चालू है, बट दिस वेरी थॉट that he did not perform, I will cut his salary, I'll stop his salary. और अनजाने में हो रहा है, आपको मालूम ही नहीं पड़ रहा है कि आपका बिहेवियर ऐसा हो रहा है, चाहे वो वेंडर के प्रति हो रहा हो, चाहे टीम के प्रति हो रहा हो, चाहे किसी और के प्रति हो रहा हो। This does not create a healthy environment in the company. So 3 things before my time is up for all of you. There's motivation in business, there is clarity in business, and there is execution in business. All 3 are important. But you should know किसकी काबिलियत क्या है, कब क्या कहाँ आएगा। So motivation is important. Motivation एक एनर्जी लेवल आता है, एक अपसेट आपको एक एक्शन करने को लगाता है, आपको एक डिसीजन लेने को लगाता है। That's the power of motivation. वो जरूरी है। क्लैरिटी कि आपको क्या करना है, कहाँ जाना है, कितना भागना है, कितना दूर जाना है, वो भी बहुत जरूरी है। अक्सर मोटिवेशन लाना, मोटिवेट हो जाना नॉर्मल इंसानों के लिए बड़ा इजी है। The problem is with the third, execution. एलन मस्क से पूछा गया कि सर I have a business idea, एक किसी ने बोला I have a business idea, can I pitch it to you? He says I have a lot of ideas, I want people who can execute those ideas. What is missing is execution from our life. तो somewhere हम लोग मोटिवेट हो जाते हैं। मेरी राजू से बात हुई, इसने कहा सर लोग मोटिवेट तो हो जाते हैं but they don't implement, they don't take it further, and that's where as entrepreneurs एक सर्टेन एज के बाद, सर्टेन समय के बाद, आपने 5 साल काम कर लिया, 10 साल काम कर लिया, तो आप देखोगे आप अटकते हो, बिकॉज कहीं ना कहीं एग्जीक्यूशन में आप वीक हो। और एग्जीक्यूशन में आप वीक इसलिए हो बिकॉज आपने अच्छे लोग एम्प्लॉय नहीं किए। अच्छे लोग इसलिए एम्प्लॉय नहीं किए क्योंकि कुछ समय था, एक समय था जहां आपने खुद काम किया और आपने अच्छा काम किया और आपको लगने लगा कि मैं ही काम करके बिजनेस लेके आऊंगा, तो आपने अच्छे लोगों को रखने से आप चूक गए। अब एक समय आ गया कि अच्छे लोग नहीं थे तो काम बढ़ नहीं पाया, तो सैलरी दे नहीं सकते, और कंपनी भी ऐसी नहीं बनी है कि हाँ अच्छे लोग आ जाए। And now execution is a problem, और आप भी execute करने से कतराते हो। Just like as a parent, when a child is born, the child goes through 3 stages of progression, 3 phases of progression. One is dependability. So initial business was dependent on you, just like a child is dependent on the parents. कि वो उठेगा, कब उठेगा, क्या खाएगा, कब उसकी बॉडी साफ होगी, कब वो नहाएगा, कब कपड़े चेंज करेगा। He cannot decide, she cannot decide. Parents ही करते हैं सब। उसके बारे में सोचना, उसका फ्यूचर, उसका पूरा एग्जीक्यूशन पेरेंट्स के हाथ में है, एंड पेरेंट्स लव डूइंग इट। जितने भी पेरेंट्स यहाँ हैं, यू हैव लव डूइंग दैट। बट अगर आप किसी पेरेंट से पूछो तो हर पेरेंट क्या चाहेगा कि एक समय आए ये बच्चा खुद पॉटी कर लिया है, वो समय तो आए ये खुद बच्चा खाना खा ले, am I right or not? वो समय तो आए जब बच्चा खुद जो है पैंट पहन ले, वो समय तो आए जब बच्चा खुद पढ़ ले। That's what a parent would want. The parent would want the child should move from dependability to independence, कि वो अपने ऊपर निर्भर हो पाए। और उसके लिए पेरेंट क्या करता है, वो कहता है कुछ चीजें मुझे नहीं आती, तो वो स्कूल कहता है इसको स्कूल भेज दो, इसको यहाँ बैडमिंटन क्लास भेज दो, इसको स्विमिंग क्लास भेज दो, ये मुझे नहीं आता, आई विल डेलीगेट दिस टू द बेस्ट पीपल अराउंड बिकॉज मैं चाहता हूँ। लाइव टेलीकास्ट तो नहीं कर रहे। हर पेरेंट चाहता है कि उसका बच्चा जो है उस पे से निर्भर होना कम कर दे और अपनी जिम्मेदारी ले ले। Am I right or not? That's what a parent would want. And then a time will come when the child starts going to school on his own, he starts studying on his own, वो अपना होमवर्क खुद करता है, स्कूल खुद जाता है, 10th भी कर लेता है, 12th भी कर लेता है, ग्रेजुएशन भी कर लेता है, मास्टर्स भी कर लेता है, फिर एक जॉब लगता है उसको या बिजनेस करता है, पैसा भी कमाता है। And then the journey from dependability to independence also comes to an end, where now he is capable of making a few people depend on him. And that's what every parent would want. कि मेरा बच्चा इतना सक्षम हो जाए कि वो कुछ लोगों की जिंदगी चला ले, कुछ लोगों की जिंदगी वो संभाल ले। Am I right or not?
आई थिंक सेम इज द केस विद बिजनेस. जब आपने नया बिजनेस चालू किया, आप पे निर्भर था, आप ही उसकी पॉटी, आप ही उसकी सुसु, आप ही सब कुछ करते थे, राइट फ्रॉम रिकवरी टू पैकिंग टू डिस्पैचिंग टू सेल्स टू प्रोडक्शन टू एवरीथिंग यू वर डूइंग. बिकॉज बच्चा नया था, आपके पास पूरे विरदौल नहीं थे, आपके पास रिसोर्सेज नहीं थे, आपने खुद किया और आपने एंजॉय किया. बस प्रॉब्लम ये हो गया, जहां पर आपको अभी नेक्स्ट स्टेज पे जाना था, जहां बिजनेस को इंडिपेंडेंट बनाना था, वहां पर आपने कहा मैं ही करूंगा इसको. आपने उसको बच्चे वाला सलूक नहीं दिया और आज 10 साल 15 साल 20 साल हो गए, द बिजनेस इज स्टिल डिपेंडेंट ऑन यू. और मजे की बात क्या है, आप उस पर गर्व भी करते कि मेरे बिना पत्ता भी नहीं हिलता, कि मेरे बिना यहाँ को पत्ता नहीं. तो इससे शर्म वाली बात क्या होगी कि 15-20 साल हो गए और बिजनेस इज स्टिल डिपेंडेंट ऑन यू. दिस मीन्स द क्लैरिटी वाज नॉट देयर. तो आपको बीच बीच में मोटिवेशन होता है, आप कहीं सुन लेते हो किसी की बात, आज आप सुनोगे मुझे, आनंद जी को सुनोगे, राजेश को सुना आपने, तो आपको अंदर से लगेगा हाँ करते हैं. बट इन द मोमेंट एग्जीक्यूशन की बारी आती है, एग्जीक्यूशन के लिए बड़े स्ट्रॉन्ग कदम लेने पड़ते हैं सर. थोड़ा ना ऐसी वॉर हो जाता है पाकिस्तान पे, बड़े दिल रखना पड़ता है ऑर्डर देने के लिए, दागो, लेकिन उसके लिए मिसाइल भी तो होनी चाहिए, एग्जीक्यूशन के लिए तैयारी भी तो होनी चाहिए, लोग भी तो होने चाहिए. एंड दैट्स वेयर as entrepreneurs we miss out. Nothing will happen till you execute. आपके कितने भी अच्छे आइडियाज हो, कितने भी बढ़िया प्लान्स हो, nothing will happen. और आपका एग्जीक्यूशन आप ही कर सकते हो. Nobody can execute. I cannot jog on your behalf. You have to jog on your behalf. I cannot work on your in a company unless until there is an equity share. तो फिर हम बात करेंगे उसको. I cannot take your children out for a walk. I cannot spend time with children. I'm talking children, ना, मैंने स्पाउस का नाम नहीं लिया. That you got to do yourself. आपको अपने बच्चों का ख्याल रखना है, आपको अपने रिश्तों का ख्याल रखना है, आपको अपनी कंपनी चलानी है, आपको अपनी हेल्थ का ध्यान रखना है. We all got to do our own dying and we all got to do our own living. ना आपके बिहाफ पे कोई मर सकता है, ना आपके बिहाफ पे कोई जी सकता है. तो इसीलिए आपके बिहाफ पे कोई आपकी कंपनी चला भी नहीं सकता है. आप मोटिवेट तो हो जाओगे, मैं कितना भी कुछ कर लूंगा, मैं आपको मोटिवेट ही कर पाऊंगा, मैं आपकी कंपनी चला नहीं सकता. एग्जीक्यूशन इज योर रिस्पॉन्सिबिलिटी. और वो रिस्पॉन्सिबिलिटी के लिए हल्के से रिस्क लेने पड़ेंगे, अच्छे लोग लाने पड़ेंगे, उन लोगों के साथ टाइम स्पेंड करना पड़ेगा, सिखाना पड़ेगा, पेशेंस रखने पड़ेंगे, विद दिस इंटेंट कि कंपनी एक दिन इंडिपेंडेंट हो जाएगी. और इंडिपेंडेंट हो जाएगी तो फिर इंटरडिपेंडेंट भी हो जाएगी कि बहुत से लोग इस पे आश्रित हो जाएंगे, बहुत से वेंडर्स इस पे आश्रित हो जाएंगे, बहुत से कस्टमर्स इस पे आश्रित हो जाएंगे, बहुत से टीम मेंबर्स के घर इस पे आश्रित हो जाएंगे. इज दैट नॉट अ ग्रेट थिंग टू लुक एट? कि आनंद जी के बगल में बैठा हूं, हाउ मेनी थाउजेंड्स ऑफ पीपल आर वर्किंग, दे आर डिपेंडेंट ऑन दिस कंपनी. हाउ मेनी कस्टमर्स आर बेनिफिटिंग, दे आर डिपेंडेंट ऑन दिस कंपनी. द कंट्री इज डिपेंडेंट फॉर रेवेन्यू फ्रॉम टू अ सर्टेन एक्सटेंट फ्रॉम दिस कंपनी. दैट्स द कैपेबिलिटी, द पॉसिबिलिटी, द पोटेंशियल ऑफ ईच वन ऑफ अस एज एंटरप्रेन्योर्स. अगर वो टॉप में रहा ना, तो आपका रिस्क टेकिंग एबिलिटी बढ़ जाएगा. कहीं ना कहीं आपको इतना प्यार हो गया है कंपनी से नहीं, उस कमाई से. और ऐसा भी नहीं कि बहुत कमाई आ गई हो, तो वो कमाई छूटती नहीं है. To get in the right resources to make a company independent, just like you got the best of facilities for a child to make him independent, I think you have to get the best of facilities for a company to make it independent. The sooner it becomes independent, the sooner you're going to be free. And the sooner you're going to be free, the sooner you're going to make your life a better life. तो अगर राजेश बोला कि राजेश ये बुक लिख पा रहे हैं, राजेश वर्ल्ड रिकॉर्ड कर पा रहे हैं, राजेश जो है समाज में काम कर पा रहे हैं, because he is kind of free from the फावड़ागिरी of his business. कि वो रोज business नितिन शूज पहना चालू करता है, नीलेश देखता है, नितिन को बोलता है, यार तू शूज क्यों पहन रहा है? Do you think you can ever outrun that lion? तू उसको बीट कर पाएगा क्या? तो नितिन बोलता है, ये बात तो सही है, I cannot outrun the lion, but I can outrun you. तेरे को तो बीट कर सकता हूं और मुझे तुझे बीट करना है. मुझे शेर को बीट नहीं करना है, बस तुझे मैंने पीछे छोड़ दिया, मेरी जान बच जाएगी. तो मेरा आपसे कहना है कि आप जो भी काम कर रहे हो बिजनेस में, whatever you're producing, whatever you're offering, आपने सिर्फ जो आपके साथ अच्छा है उसको बीट करना है.
उससे अच्छा करना है. The market is a lion. Market is a lion. वो खा जाएगा अगर आपने बीट नहीं किया. आप पीछे रह जाओगे. एंड आपको सिर्फ उसको इतना ध्यान रखना है बस मैं आगे रहूं, कुछ नया ऑफरिंग करूं, कुछ नया प्रोडक्ट बनाऊं, कुछ नया सर्विस ऑफर करूं, so that I'm the one who's chosen by the customer. That's the only thing you got to do. Otherwise, कब निपट जाएंगे मालूम नहीं पड़ेगा. The world is changing very fast. It's changing in a way which is scary at times. So keep on innovating, keep on working, and keep on producing something new. Wish you all the very best. And I'm sure together we will contribute to this nation in a big way. Thank you so much. Thank you very much, sir. Whoever follows you, they always talk about your aura. There is someone, who allows you to see hope inside you, and I guess that's what you are doing, and that's the most difficult task. It's a pure delight to listen to you, sir. आता या क्षणी मला इथे बघण्याची कुणालाही इच्छा नाही आहे हे मला माहिती आहे. आजवर आपण त्यांना अनेक कार्यक्रमातून ऐकलंय, त्यांच्या कर्तृत्वाने आपण भारावून गेलोत आणि त्यांच्या अतिशय साध्या आणि विनयशील वागण्या बोलण्याने त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली आहेत. उद्यमशीलतेच्या नव्या व्याख्या तयार करणाऱ्या देशपांडे सरांना ऐकण्यासाठी आपण सगळेच आतुर आहोत. अध्यक्षीय मनोगतासाठी मी माननीय देशपांडे सरांना विनंती करते त्यांनी इथे यावं. Good evening, all of you. I'm really in a tough spot here. We had a professional speaker here who really mesmerized all of us, and I learned many things today. So thank you, MG sir, for your great advice and guidance, and I learned a lot about how to tell your stories and many other things that you shared today. So thank you for being so, exciting on the stage, and really learned a lot. And this puts me under a lot of pressure because you said many things that I was going to say and many things that I'm going to contradict. So let's see how it goes, okay? So let me first congratulate Rajesh for this wonderful book. I had a chance to read his Marathi book because he left it with me, and I want to suggest just one change in the story of how we met. Actually, when he came to give me the book, the Marathi book about 10 days back, that's the first time I actually met him. But as he said, I posted on LinkedIn, but the reason I posted on LinkedIn was because I actually heard the All India Radio interview. So I was driving that day, and I don't always listen to All India Radio, but I happened to listen to All India Radio, and this particular interview was going on. And I remember, reached my office. I don't drive that far, meaning I drive about 2,000 kilometers a year. So it's not that much. So it was a very short 2-kilometer ride, and I reached my office, and it still was going on. So I stayed in the car for another 10 minutes, heard the whole thing down, and then said, hey, I have never heard this guy, but he's saying such interesting things. And for the last about 20 years, I've been working with small entrepreneurs, scaling and other things. And some of the things he shared were absolutely fascinating. So I went up, looked him up, and I'm not as active on Facebook at all. So I didn't see Facebook. I looked him up. I found him on LinkedIn. And then I said, okay, let me write to him. And I sent him a message, but I also saw his post on it, which I amplified, I guess. So it's quite amazing to see how Rajesh has built a network. And to this, I want to share the following, right? Typically, when you look at your friends and your friend circle, when you say, okay, if I'm in trouble, who are the friends that I can go to? And normally you come up with a small number of people. And when it comes to saying that if I have an event and I want to brag, how many people will you come to? You get even smaller number. And when I see this audience with so many people here, all here because, Rajesh has this great opportunity to share about his book and the great work, I'm really amazed to see how many people are here, and it really talks a lot about how Rajesh has lived his life and how he has influenced so many of you. So it's a real honor to be here, and when Rajesh invited me, I of course remembered him from the conversations that we had in the past, and I thought, well, this looks like a great opportunity to meet entrepreneurs, so I thought I'd come here. So I'm really honored to, and thanks for inviting me here. I also must congratulate Pratima Bhand for the 50 years of Saket Prakashan. 50 years is really a big deal. We just completed 35, and I can't think the next 15. It's a big number in some sense.
So congratulations on the 50th anniversary of Sakesh Prakashan, and also I'm sure you'll, with the next generation in place, I'm sure you'll hit the 100 pretty soon, meaning in the next 50 years, I guess. So congratulations, and I hope you're having picked this particular book, which actually is very unique in many ways. It has very personal stories, very interesting personal stories that actually make you think a little bit after you read it. So that's what I found very interesting in the Marathi book, and I'm sure with Sadanandji's work, this will be an even brilliant book in terms of the English book, and I hope more and more people buy it. And reading the book is fine, but they should also buy it and then read it, is what my recommendation would be. Because if an author writes a book, the number of copies sold is a good mark of how well the book is doing. So I encourage all of you to buy the book and also give it to your friends again. And maybe other people also. The Marathi book is brilliant too, but with this English book, I'm sure more people across the world will be able to read it. So congratulations on all of that. When Rajesh asked me to talk about something for entrepreneurs, I thought, I'll share with you some of the work that we have been working on specifically around a program that I call Second Orbit. And the idea is very simple, and I've seen now several thousand small businesses over the years who have scaled, not scaled, and all those things. And I find that business growth is a sequence of S-curves. It's not a straight line. So if you do certain things, you'll take your business to a certain level, but then you hit a plateau, and then you have to find the next orbit in some sense. And the crazy or the difficult part about these orbits is that what works in one orbit actually stops working in the next orbit. And what works in the second orbit actually doesn't work in the third, and then so on. So one of the toughest challenges that founders or companies have is how do you make these orbit shifts where you find and reinvent yourselves so that you can look at new ways to look at things as you go ahead. And this transition from first orbit to the second orbit is where the founders need to reorient themselves. And that makes it even harder for founders, because founders, when they start a business, they're thinking about themselves, their company, and it's all around them. And when they start to say, okay, I want to scale the business, and to some extent, MG sir also talked a little bit about the fact that you need a team for execution, and how do you bring other people into the game. And so those are really challenging times for various kinds of businesses to see how to scale. Now in this context, I want to share, we have a lot of material on this. I've been doing a one-year course on this topic. So I want to share 3 ideas that you might find useful if you are running businesses that you're thinking about scaling. And from my experience of having talked to many companies, these 3 ideas I find are kind of very useful for small businesses to think about to help them scale their business. In fact, while I say this as small businesses, we think at Persistent we are in the 6th orbit. And I can see the transitions every time. So over the last 35 years, we have seen when we have shifted orbits, you can feel the change in some sense that, the world was very different. And when we look ahead, different things had to happen to make that change. So let me give you the 3 specific things that I want to share with you. So the first specific idea is that in any market, the leaders really get most of the business, and those who are not leaders actually are left with see only the left behinds. And I was very delighted to hear from Rajesh the fact that his company now is pretty much the leader in India and also the top 5 in the world, which is a great thing, because in any market, typically, this is enough management theory to say that the top 3 players, 3 to 4, typically get to about 80% of the market share. And the rest of the companies are fighting for the 20%. So it's a very tricky business that, you are a small business. Now, when people write this theory, they talk about very large companies. All the examples they will share with you are the airlines. Look at how many airlines you have, 2 plus 3, and then the rest are all over the place. You look at telephone carriers or mobile carriers, you had many, now you're down to 2, 3, and then the rest. So you can see this in large markets. But what do you do if I'm running a 25 crore business or a 30 crore business? How do I be a leader in the market that I design? So the key operating term here is the market. Who defines the market? You define the market. So how do you define leadership in your market?
So the way I look at this and the suggestion I would give to you is that let's say you're running a 25 crore business and you are aspiring to be 100 crores. If you want to be a leader in the market, you should have 20% market share. Because if you have 20% market share, you're definitely within the top 5. Ideally 3 or 4, because there's lots of companies that don't have that. So if I'm looking at a 100 crore market for myself, I should be 20%, which means I should know the 500 crore market that I'm going after. If you know the 500 crore market that you're going after, it is extremely empowering because you know who the players are, who the buyers are, who's going to be playing in that market, who are the other reasons. Everybody in the company has complete clarity of what market you are trying to go after. So being a player in the market is no fun actually. If you are a leader in the market, then the market comes to you. Buyers, when they are buying a product, they come to the leaders because they know who the leaders are. Leaders are usually well known. So if you are a small business or any business for that matter, if your business depends on you selling the next deal, then life is very difficult because there's only so much you can do and this is how far you'll be able to go. But if you want to get success in the market, you will get success if people come to you because they know of you. And the reason they will know of you is because you are a leader in the market. Now this particular strategy I have deployed, of course at Persistent, but also across the board with many companies. I have hundreds of examples of companies. By just doing this one particular thing, we're able to completely transform their business because it provides you the clarity of what you are trying to do. I see a lot of companies, especially startups, when you see early stage companies that say, oh, I'm trying to hit $1 billion market. Oh, market is really big, $1 billion. Yeah, but why would somebody come to you? You are a very small fly, right? Why would somebody come to you? People will come to you only if they know you. The $1 billion market makes sense if you're a $200 billion player. But if you are a small business, then don't look at a $100 billion market or $1 billion market. Look at a market where you can be a 20% player in that market, which will ensure that you are in the top 3. And that is really how you will see the momentum coming to you. What market you are playing. And you can define the market in many different ways. You can segment it by region, by product, by whatever else. And there is no beauty in trying to just create random products or just creating new products all the time. You have to dominate the market that you want to play, and doing it right is very important. Now you might say, if I already have 60% market, then what do I do? The 20% market also helps you decide that, okay, if you already have more than 20%, then you are already hitting a market where you don't have much room to grow. So in that case, you need to expand the market. And how do you expand the market? You look at adjacencies, you look at different products, you look at different ways. So that you are hitting about 20%. So you are 1 in 5, which means you are really in the top 3 in the market. So this is really important for every startup to, or every company to think about. And if you can do this right, it creates immense power for you and for the market, for everyone to know who you are and why you exist. It also helps you hire employees because employees also know who you are and what you do. So this is the number one thing. The second thing I want to share with you is what MG sir also said in a different way, but I'm going to share it in a slightly different way. The question you have to ask yourselves when you get to the next orbit is, whose company is it? Is it your company or is it our company? And this single transformation from moving from my company to our company, okay, is incredibly powerful and changes the world for most companies. If you look at companies that don't succeed, they don't succeed because the founder thinks it is his company. Companies succeed when it becomes our company. That transition is very hard for founders, but it's essential. No employee wants to come and work for you. They want to work for the mission that we do together. We are in this together because we all believe that we are trying to solve the problem that we all have agreed to do. And it's about the mission that we all work together on. And it's the team that has to get this to happen. And the team will work, if it is our mission, it's our team, and we all work together to make it happen. So this whole thing, if you are a founder of the company and you want to scale your business, the faster you are able to move from my company to our company is really the key to the success of most companies. And this has consequences into every kind of activity that happens. It happens within the culture of the company and how you think about it, how you operate, how you provide all the things. All of those signals become very visible.
So if you run a company which is your company, then you'll have, when you show up, there'll be somebody who will come and pick your bag up, you'll do this and that. Why is he doing it only for you? Why not for everyone else? So when you start saying this is not my company, it's our company, then you start to think very differently. We are all working together, we all work for the company. And if I'm the CEO of the company, it's my job to ensure that the company succeeds first before defining what is right for me. And this is a thing that happened to me from 97 is when I made this transition. And the reason and how it happened is kind of interesting. So we were in an offsite and I had we were doing well. We were about 30 people, 40 people company. And this was 97. We had pretty good quality work. We had 30 people right now, 30 to 40 people, 4 PhDs. So very good quality work. And every one of us was coding. And we loved coding. That is part of what we do, and that's the job that we are all good at, right? And then we were getting good business from other people. And I said, hey, I was trying to argue that if we take this more work, then it's more headache for me, and then it's just too much work. Why deal with it? Let's be happy with what we have. Let's do what we can do, and all those kind of things. So one of the guys in the room said, hey, why are you thinking only about yourself? We are all here, we can do the work. Why do you have to say that you can't do it? We can do it, right? So that kind of opened my eyes. It took me about a year to make the transition from my company to our company. But this single transition of moving to a place where it is our company and you as this owner maybe, but as the CEO of the company, your job is to do what is right for the company. And the day you feel that you are not able to do that, you should not remain the CEO of the company. You should do something else. There are enough things to do. Ownership and management are not the same thing. They can be very different. You can still be the owner of the company, but you don't have to be running the company if you are not thinking about the company as the first thing for what you are trying to do. So that is the second and the most important thing, I would say. So if you are able to convert your company from being my company to our company, that has immense power. Your team feels like working with you. Nobody wants to work for you. They want to work with you. And if you are able to create that environment where we are working together, then good things happen, and you will see tremendous benefit out of this. And that has the ability to create cascading effects as you go along. So as was mentioned, we have about 25,000 employees. Okay, there's no way I know anybody. I know very few people in the company right now. I've not been the CEO of the company for the last 6 years. But the company runs on its own because it's not my company or any one person's company. It is our company, and we do things because we have a mission and we are all aligned to the mission. Nobody works for anybody. We all work for the company. And that is what makes the difference in terms of how you need to get to. The third thing I want to mention here is something, so I mentioned the first was about the importance of leadership. The second part was the importance of building our company rather than my company. And this is kind of very important. And the third thing that I want to mention is that, when founders run the business, they typically get it into their head that they are owners, they're the malik, they're the boss and all that stuff. You need a mirror to yourself to ask the right questions. Are you doing the right things? So I highly recommend that even if you're a very small business, you should create a board with some independent directors. This is a great feature that we have now. Any company who is private limited must have a board. Most of the companies that I talk to, they have boards which are only their family members or people who just stamp or just put some paperwork together. Having a clear board with some independent directors will help you defining many things for you. One is they give you a mirror. When you go to a board meeting and tell them this is what you're going to do next quarter and the quarter after that, all of a sudden it puts some discipline on you. It forces you to think about what you're trying to do and are you getting to what you said you would do. It holds you accountable for your own promises. And that is very, very important. And there are many other benefits that you get from having people who are outside of your business looking at the business from a different lens along with you. And that's a great privilege. And a lot of people when I meet and say, why don't you do this? They all ask, okay, where can I find board members? But if you really think around and look around, and now that I'm kind of in that zone where I'm past 60, I have many of my friends who have just retired from different places. And there are so many people who are willing to contribute. And especially if you look at companies, here we have mostly entrepreneurs, but when you look at companies, there are so many of my friends who always aspired to be an entrepreneur but never did. They are all very happy to help entrepreneurs be part of their boards and help them with various kinds of things. They bring a network together, they bring in new ideas, new views.
bring some discipline, bring processes, a whole bunch of things that happen by getting a board together. So I wanted to share these three main ideas with you. So one was, again, as I said, being a leader is very important. Not being a leader is kind of tough. If you are in your own business, take a look at where you stand in the leadership place. Are you the leader in the market? When you ask the market, do they count you as a leader? And what should you do to become a leader in the market? The second thing that I mentioned was regarding how do you build the team. But it's not about people who work for you. You want people who work with you. So it's about building our company rather than my company. And the third thing is, I think there is value in creating boards. And I highly recommend looking at good corporate governance, and boards will really help you make that happen. So I know it's pretty late. I know you're all waiting for dinner as well. So I would like to stop here and thank you for being patient. And thank you, Rajesh, for inviting me. And I want to wish the book all the very best. And hopefully in the next event, we will see 1 million copies sold banner with her. So I wish you all the best. Thank you. पलीकडे जाऊन एक व्हॅल्यू सिस्टमची लेगसी कशी क्रिएट करायची आणि लीडरशिप कशी डिफाईन करायची याबद्दल अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलंय. मनपूर्वक धन्यवाद सर. आभार प्रदर्शनापूर्वी आपल्याकडनं एक छोटासे सत्कार राहून गेलाय. आभार प्रदर्शनासाठी आता मी इथे उभी आहे. कधीतरी फार पूर्वी राजेश एकदा म्हणाला होता की माझ्या पुस्तकाचं प्रकाशन मला आनंद देशपांडे सरांच्या हस्ते करायला आवडेल. आणि आज त्याचं स्वप्न साकार होताना आपण सगळ्यांनी साक्षीदार आहोत. सर्वार्थाने उद्योग भूषण असणारे आनंद देशपांडे सर आज वेळात वेळ काढून आपल्याकडे आले आणि आपल्याला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं. सर, खरोखर तुमचे खूप धन्यवाद. आजकाल राजेशचा कुठलाच कार्यक्रम MG सरांच्या उपस्थितीशिवाय पूर्णच होत नाही. आणि MG सर सुद्धा कधीच त्याला नाही म्हणत नाही. MG सर, तुम्ही आज आमच्या बरोबर आलात. आपले खूप आभार. आपल्या या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे 3 उद्योजक बापू कदम, नितीन बोराडे आणि मनीषा पाठक, या तिघांचंही हार्दिक अभिनंदन. आज आपण उपस्थित राहून हा कार्यक्रम खरंच एका वेगळ्या उंचीवर नेला, त्याबद्दल आपला आभार. आपल्या पुस्तकाचे अनुवादक सदानंद बेंद्रे सर, प्रकाशिका प्रतिमा भाण आणि संपादिका गौरी साळवेकर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. हा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल MES व्यवस्थापनाचे आभार. टेक्निकल सहकार्य केल्याबद्दल संकेत आणि मयूर यांचं खूप खूप आभार. संपूर्ण शेतको टीमचेच आभार. तुमच्या सपोर्टमुळेच सर आपले एवढे कामं करू शकतात. आणि सगळ्यात शेवटी आपण सर्वजण, सगळ्यांचं मार्गदर्शन, प्रोत्साहन राजेशला नेहमीच लिहित राहायला प्रेरणा देतं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.